नमस्कार मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेली आहे त्याच शेतकऱ्यांना आता महाडीबीटी पोर्टलवर लॉग इन करता येणार आहे। इथे मी तुम्हाला महाराष्ट्र शासनाचे महाडीबीटी पोर्टलचे होम पेज दाखवतोय। mahadbt.maharashtra.gov.in या नावाने या पोर्टलची वेबसाईट आहे। याच पोर्टलवरून सर्व शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येतो। शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टरची योजना असेल, स्प्रिंकलर पाईपची योजना असेल, ठिबक संचाची योजना असेल, विहिरीची योजना असेल, इलेक्ट्रिक पंपाची योजना असेल किंवा इतर अशा ज्या काही योजना आहेत, अशा सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो। या अगोदर ज्या शेतकऱ्यांनी या पोर्टलवरून अर्ज केलेला आहे त्या शेतकऱ्यांना याबद्दल माहिती असेल, पण आता या पोर्टलची लॉग इन करण्याची जी पद्धत आहे ती आता बदलण्यात आलेली आहे। पहिले या पोर्टलवर लॉग इन करताना आधार नंबर टाकावा लागत होता। त्यानंतर आधारला लिंक असलेला मोबाईल नंबरवर OTP आला की तो OTP टाकून या पोर्टलवरती लॉग इन करता येत होते, पण ही प्रोसेस आता पूर्णपणे बदलण्यात आली आहे। आता आधार नंबर न टाकता तुमचा जो काही फार्मर ID असेल तो फार्मर ID इथे टाकावा लागणार आहे। इथे तुम्ही पाहू शकता, अर्जदाराच्या लॉग इनमध्ये वैयक्तिक शेतकरी हा जो ऑप्शन आहे यामध्ये शेतकरी ID प्रविष्ट करा असे सांगण्यात आले आहे। म्हणजेच आता तुमची जो काही फार्मर ID असेल ती फार्मर ID येथे टाकावी लागणार आहे। पहिले आधार नंबर टाकून लॉग इन करता येत होते, पण आता आधार नंबरचा ऑप्शन येथून काढून टाकण्यात आला आहे। आता त्या ठिकाणी तुमचा फार्मर ID टाकावा लागणार आहे। फार्मर ID टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल, तो OTP टाकून या पोर्टलवर लॉग इन करता येणार आहे। म्हणजेच तुमच्याकडे आता फार्मर ID असेल तरच शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांसाठी अर्ज करता येणार आहे। फार्मर ID नसेल तर अर्ज करता येणार नाही। इथे तुम्ही ही सूचना पाहू शकता। ही सूचना अशी आहे, कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी ॲग्रीस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच तुमचा फार्मर ID आता अनिवार्य करण्यात आला आहे। आता सर्व शेतकऱ्यांकडे त्यांचा फार्मर ID असणे गरजेचे आहे। आपल्या महाराष्ट्र राज्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी आतापर्यंत आपले फार्मर ID काढलेले सुद्धा आहेत, पण फार्मर ID काढून सुद्धा आपली फार्मर ID कोणती आहे हे माहीत नसेल तर तुम्ही फक्त 2च मिनिटात आपली फार्मर ID माहिती करू शकता। त्यासाठी तुम्हाला एक सोपी प्रोसेस दाखवतो। ही एक वेबसाईट आहे। या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे। ही वेबसाईट ओपन केल्यानंतर इथे चेक एनरोलमेंट स्टेटस हा ऑप्शन दिसतो, यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर इथे आधार नंबरचा जो ऑप्शन आहे त्याला सिलेक्ट करा आणि खाली तुमचा जो काही आधार नंबर आहे तो आधार नंबर इथे टाका आणि चेक या बटनावरती क्लिक करा। त्यानंतर इथे आधार नंबरच्या खाली सेंट्रल ID दिसणार, हीच तुमची फार्मर ID आहे। त्यानंतर इथे बाजूला फार्मर नेममध्ये तुमचं नाव सुद्धा दिसणार। महाडीबीटी या पोर्टलवरून सुद्धा तुम्ही तुमची फार्मर ID माहिती करू शकता। याच पोर्टलवर तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा हा ऑप्शन देण्यात आला आहे, यावरती क्लिक करा। त्यानंतर इथे तुमचा आधार क्रमांक टाका आणि गेट OTP या बटनावरती क्लिक करा। त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल, तो OTP इथे टाका। OTP टाकल्यानंतर तुमचा फार्मर ID दिसणार। तर मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही फार्मर ID काढली नसेल तर लवकरात लवकर फार्मर ID काढून घ्या। फार्मर ID काढला नसेल तर शेतकऱ्यांसाठी ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा लाभ घेता येणार नाही। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।